चला तर मंडळी, महिनाभराचं काम एकदाच करून ठेवूया. मुलांना आदल्या मधल्या वेळेत काहीतरी खायला हवंच असतं. कढईत तूप गरम करत ठेवलं, मेथीचे स्वच्छ धुतलेले पानं घेतली आणि 2 ते 3 मिनिटं परतून घेतले. 1 वाटी गव्हाचं पीठ, इथे मी बारीक रवा घेतलेला आहे 2 चमचे, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया. इथे आपली मेथी गार झालेली आहे. मेथी घेतलेली आहे, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर, मिरची छानसं बारीक करून घेऊया. मी बिलकुलही पाण्याचा वापर नाही केला. पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे. सगळं मिक्स करून घेऊया. आपण ओवा अशा कशात पण घालताना आपण असा जरा ओवा रगडून घातला की वास छान येतो आणि चवीला पण छान लागतं. इथे मी धणेपूड घातली, जिरेपूड घातली आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप घातलं. सगळं तूप त्या पिठाला मिक्स करून घेतलं. थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपण हे पीठ सगळं मळून घेऊया. आपण चपातीला मळतो अशा पद्धतीचं आपण हे पीठ मळून घेणार आहोत. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. नंतर आपण इथे पीठ मळून झाल्यानंतर मी थोडंसं तेल लावून एक अर्धा तासासाठी भिजत ठेवलं, जेणेकरून आपला रवा छान. 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. हे फेटून झालेलं आहे, एकसारखं मिक्स झालेलं आहे. आपण अर्धा तासासाठी भिजत ठेवलेलं पीठ छानसं भिजलेलं आहे. एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि पिठामध्ये थोडासा सुक्या पिठामध्ये बुडवून असं पातळसर लाटून घ्यायचं. खूपही जाड नाही लाटायचं, पातळ लाटायचं आणि थोडासा साठा लावून घ्यायचा. पाहू शकता अशा पद्धतीने मी साठा लावला. एकमेकांवर फोल्ड करून थोडंसं स्प्रेड करून जास्त लाटताना दाब नाही द्यायचा, जेणेकरून आपले तेलात सोडल्यानंतर त्याच्या पदर सुटले पाहिजेत. इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी पूर्ण लाटून झालेलं आहे. खूप जाडही नाही आणि खूप पातळही लाटलेलं नाही. तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल. आणि अशा पद्धतीने मी छोटे छोटे बारीक बारीक वड्या पाडून घेत आहे. आणि इकडे एकी साईडला पण तेलही गरम करत ठेवूया. इथे तेल गरम झालेलं आहे. लो टू मीडियम फ्लेमवर हे छानसं भाजून घ्या. थोडा वेळ लागतो पण खरपूस असं भाजून घ्या, जेणेकरून हे महिना 1.5 महिना राहू शकतो. काय तर चटपटीत खाण्याची सोय झाली ना, नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे रेसिपी. आणि आपल्या भाकरवडीला किती छान पदर सुटलेत. पाहू शकता अशा पद्धतीचे आपल्या भाकरवडीला पदर सुटले. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा आणि इंस्टाग्रामलाही जाता जाता फॉलो करून जावा. धन्यवाद. थँक्यू.